हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डेना डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज थर्सडे आहे, म्हणजे गुरुवार आहे आणि मी माझी गुरुवारी सगळी देव घासून घेते. आमच्याकडे तांब्याची भांडी खूप लवकर खराब होतात. आपण नाव करते जयजयवर पण धूळ बसते बाळा घरासमोर काम चालू. जय ब्रश करतात बेटा. अरे सकाळीच करतात, तू तेव्हा झोपलेली होती बाळा. जय बाबा लवकर ब्रश करतात बेटा, रोज ब्रश करतात जय बाबा. बबलू पण कळतो, हा रोज ब्रश करते बबलू माझी. त्याच्यात मी आता सगळे देव ठेवते आणि दही आहे माझ्याकडे. 2-4-8 दिवस झाले त्याला आंबट करायला ठेवलेलं देव घासायला. आता ते त्याच्यात घालून घेते. जे इझिली घासले जातात ते नाही, पण जे आपण घासू शकत नाही जास्त जे देव असतात ते असतात, ज्या कॉम्प्लिकेटेड असतात घासायला, त्यांना आपण दह्यात भिजवून ठेवायच्या, मग त्यानंतर इझिली क्लीन होतात. दह्यात भिजवायचं बेटा. जय बाबाला आपण जास्त घासू शकत नाही ना. मग ते दही आपण ते दह्याचं पाणी असेल ते आपण झाडांना घालू शकतो. आपण सकाळी माझ्याबरोबरच लवकर उठली आहे आणि दुर्वाची पण आंघोळ झाली आहे. आंघोळ झाली आणि विसरलेली दुर्वा ब्रश करायला. आंघोळ झाल्याच्या नंतर दुर्वाने ब्रश केला आहे. हो ना बाळा? गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. नीट बोलायचं शिस्त. मी उठली, नाव केलं, ब्रश केला एकदा. दुर्वाची अंघोळ झाली आणि दुर्वाला नंतर आठवलं की ती ब्रश करायलाच विसरली, म्हणून दुर्वा ब्रश करते. हो ना बाळा? ब्रश करते, विसरली. अच्छा, कर कर कर. आज नाश्त्याला मुंबईचा फेमस वडापाव आहे आणि मूग भजी, चहा. सगळ्यांनी नाश्ता करायला या. आता मी नाश्ता करते. आता मी वडापाव बघून वेट नाही करू शकत आहे. मी नाश्ता करते, नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. काय करते बबलू? आमची काय करते बेबी? अच्छा, चौकश खाऊन दाखव बेबी. अरे वा. आणि तू खाऊन दाखव कशी टेस्ट आहे. आमच्या तिकडे खिडकी वडापाव म्हणून आहे, तिथून आणलंय मी. छान आहे. दुर्वा चौकस सोडून तिकडे गेली. कसे बाळा? दे पाणी दे. आमच्या बबलूला तिखट नाही चालत, तरी पण खायचं ट्राय करते, ती शिकते ना बेबी. हे खा, मूग भजी खा. एकदा चॉकस खाऊन बघ ना, तिखट जाईल तोंडातलं. आणि भरवते एकदा. गेलं ना तिखट? आता खाऊ शकते. एकदा हे एकदा ते. काय ते? अच्छा, बबलूचा ललापाव येतो. मग ते खाऊन बघ बाळू. एक ते बबलूला एक हातात उचलून दे. हे खाऊन बघ. हे तिखट नाही अजिबात, खूप छान आहे. खाऊन बघ बबलू. सरप्राईज. 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 थँक्यू बोलली. वेलकम बच्चा. तू बाळा तो ड्रेस आता धुवायला टाक ना, कशाला परत परत घालते? का? का पण?
नाही घालायचा. माझा आहे तो ड्रेस. माझा आहे तो. माझा आहे. तू राधा आहे का कृष्ण आहे? तू काय करते? देव धुतलेलं पंचामृत आता देव कशामध्ये धुते? दह्यामध्ये. रोज? नाही, आठवड्यातून 15 दिवसातून. देवांना जास्त घासू शकत नाही आपण. हार्ड स्क्रबर नाही म्हणून मग त्यांना दह्यात भिजवून ठेवायचं. आंबट दही असेल त्याच्यात मग ते इझिली होतात, पेन होतात छान. हे बघ. तुझं क्लिनिंग चालू आहे. हो, आहे बरोबर. हम्म. खाल्ला. ओके. देव पूजा चालू आहे. हे पटापट खाशील ना बच्चा? हा? आणि भातू वगैरे जात नाही ना तुला? भातू वगैरे लवकर खात नाही ना? हे काय करते बेबी? हा, कोण आला? तर मग हे पालखीवाले आलेले आहेत. श्री कुठून आले तुम्ही? अक्कलकोट. अरे वा. आम्ही जाऊन आलो. प्रॉपर अक्कलकोटचे? पंढरपूर. अच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. नाही, वरती नाही आहे. परत श्री स्वामी समर्थ बोल. बघा काय घेऊन आले. काय आणलं बच्चा? गणपती मोरया. मोरया. जय. पडेल पडेल तशांना. मोरया. मोरया. जय. जा घेऊन दे पूजाला दे. मम्मा जेव्हा दे. इकडे सगळी पूजा चालू आहे. बाप्पा तेव तिथे. बाप्पांना तेव. सगळं साफ करून घेतलं. काय? जागा पुसून निसून गोमूत्राने साफ करून घेतली. रांगोळीकडे हिने बघा ना, ओपनच ठेवलं सगळं. चंदन माझं ड्राय होऊन गेलं. कशाला बाळवचं करते? त्या दिवशीच आणलं मी. ओपन का करून ठेवलं? अच्छा मम्मा. बस नाही सांगायचं बाळा. बघ इकडे. दाखव काढून कसे काढते. काढ. उचल ना ते साईड. ओ वाव, छान बनवते माझी दुर्वा. वेलकम बच्चा. देवपूजा झालेली आहे. आता काय बनवते का? आपल्याला खिचडी बनवते. अच्छा. आपल्याला काय बनवू? आपल्याला काय बनवू? काय करते बाबलो? हा? अच्छा, मला जेवण बनवते. हे का पीठ भरून ठेवते? गाडून भरते ना. हे बघा ना किती कोंबडी निघाली. अच्छा, मम्माचं नको करू व्हिडिओ. ओके, तुझ्याच करतो. काय बनवते तू? लवकर बनव ना, मला भूक लागली. असतं लहान असते तेव्हा त्यांना हौस वाटते. मोठी झाल्यावर चपाती भात बोलली तर भाजणार नाही. वाढू. आता मी रेडी झाली आहे. आम्हाला एक शॉर्ट शूट करायचं आहे म्हणून, आणि मला जायचं आहे बाहेर पार्लरला. त्यासाठी पटकन एक शॉर्ट शूट करतो आणि नंतर मग मी जाणार आहे बाहेर. पार्लरमध्ये माझी अपॉइंटमेंट आहे. पुढचा व्हिडिओ मी तिकडून कंटिन्यू करणार. आता एक पटकन शॉर्ट शूट करून देते. तो सुद्धा शॉर्ट फिट्सवर जाऊन नक्की बघा. रिअना डेली फॅमिली ब्लॉग्सच्या चॅनलवर जाऊन शॉर्ट्समध्ये जाऊन सगळे शॉर्ट्स बघा. व्हॅलेंटाईन वीकचे सगळे शॉर्ट्स आहेत, प्लस अदर शॉर्ट्ससुद्धा आहेत. पुष्कळ शॉर्ट्स आहेत, तर नक्की बघा. आणि मी आता आलेली आहे पार्लरमध्ये. पुढे मी शूट नाही करू शकत, मला हँड वॅक्सिंग करायची आहे म्हणून. नंतर माझं झाल्यावर मग मी कंटिन्यू करते.
काय केलं चिकूने? काय खाल्लं? कसं? हां. अच्छा, मग तू काय नाही बोलली? हां, कसं मारलं तुला? असं मारलं? हां. अच्छा, तेवढं काय करते? बाबा रनिंग चालू आहे ट्रेडमिल. अच्छा, बंद केली आता मशीन. आता काय करते? ए बाबा, ए बाबा, अजून काय करते? ए बाबा, हे कुठे बघितलं काय बाई? काय ग बाबा, तेव्हाच बरं तुझी बॉडी झाली. हां, दाखव बॉडी दाखव. हा तसं करून, असं करून, तसं नाही. हा बाबा, तिथे करून दाखव बघ. जिम जिम कर. हे बाबा, हे कधी बघितलं? आता बघितलं. अच्छा, दरवाजी जिम चालू आहे. आणि तुला तरी येतं का? मला नाही येत ना बाळा. अरे येतच नाही ना मला. मम्माला शिकव कसं करायचं. हात फिरून दाखव, हात फिरून दाखव. हे बाबा, एवढा फास्ट. तुला तरी येईल का? अरे हळू, डायरेक्ट हेलिकॉप्टर सारखी जाशील वर. आमचा हेलिकॉप्टर बघा. बस बस, तू दाखव काय करू. दुर्वा विनर. मम्मा कोण आहे? ए बाबा, लुझर आहे. बाबा, आज मी बसून फ्लावर साफ करते आणि ते नमकचं पाणी आहे त्याच्यात मी साफ करून ठेवते. आज खूप पाय दुखत आहे म्हणून मी सगळं बसून करणार आहे. हम्म. आता मी रात्रीच्या जेवणात चपाती आणि फ्लावरची भाजी. चालेल ना? मटण टाक. हो. सिंपल असे म्हणा. थोडंसं पाण्यात नमक टाकायचं. पाणी थंड असलं तरी नमक टाकायचं आणि त्यांना छान वॉश करायचं. खूप वेळ पाण्यात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे कसं व्यवस्थित निवडली. मी आता भाजी बनवायला सुरुवात करते. आणि हे माझे काबुली चणे जे थोडेसे नरम पडलेले ते मी थोडेसे शेकवून घेतले. आता ते क्रिस्पी झाले. कढई ठेवली, गॅस चालू केला, मटार सोलून घेतली आहे. फ्लावर साफ झाली आणि मी 2 कांदे बारीक चिरून घेतले. कढई तापली की सगळ्यात अगोदर तेल टाकते. कढई तापली आहे, मी सगळ्यात अगोदर तेल टाकून घेते. आणि तेल गरम झालं की मोहरी तळतळली आहे आणि मी टाकते थोडंसं हिंग. माझी ही ट्रिक माहिती ना, मी हिंगाच्या याला पूर्ण सिल्वर पेपर नाही काढत. एक चॉपस्टिकने एक फक्त छेद करून घेते म्हणजे हिंग कडक होत नाही. नंतर टाकते जिरं छान तळतळलं की टाकते कढीपत्त्याची धुतलेली पानं. नंतर टाकते कांदा. आता ते छान फ्राय करून घ्यायचे. कांदे छान फ्राय द्यायचे कमी गॅसवर. नंतर आपण त्याच्यात मसाले ऍड करणार आहोत. कांदा छान सॉफ्ट झालाय, मी ट्रान्सफर झालेला दिसतोय तुम्हाला सुद्धा. तर मी आता याच्यात मसाले ऍड करून घेते. जोपर्यंत फ्लावर आणि मटार शिजतील तोपर्यंत राहिलेला कांदा पण अर्धा कच्चा असेल तो पण शिजेल. आता मी ऍड करत आहे धना जिरा पावडर, गरम मसाला, मिरची पावडर. मी गॅस कमीच ठेवलाय. त्याच्यात छान धुतलेली फ्लावर आता मी ऍड करून घेते. छान हळूहळू मिक्स करून घ्यायचे.
आता मी मटर सुद्धा धुवून ऍड करते. आता मी नमक घालते. आणि आता मी झाकण झाकते आणि झाकणाच्या वरून पाणी ठेवून देते. आणि माझी कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे. जेव्हा ते शिजेल तेव्हा मी नंतर वरून ॲड करणार आहे. आणि आपण ह्या स्टेजला भाजी बघून घेऊया किती शिजली, कशी शिजली ते. गरम आहे थोडं पण आणि भाजीत बघू शकता तुम्ही पहा पाणी अजिबात टाकलेलं नाही तरी हे बघा. आणि माझं जेवण रेडी आहे. या सगळे जेवायला. तर ब्लिंकिटवरून मी पुरणपोळी वगैरे मागवले, तर आता येत आहेत भाऊ घेऊन. सॉरी एवढ्या रात्री तुम्हाला बोलवलं. तुमचं नाव काय? थँक्यू. परमेश्वर मधुकर सेने. अच्छा, इथेच राहता ना? हो, इथं टिटवाळ्यामध्ये आर के नगरला. ओके. तर पुरणपोळी खायची इच्छा झालेली तर मागवली. थँक्यू बोल बाळा. वेलकम. बाय बोल. बाय. ठीक. काय आलंय? अच्छा, काय आलंय बघूया आता. पुरणपोळी खायची इच्छा झाली आणि सोनपापडी तुला खायची इच्छा झाली ना. एकदा मागवलेली खूप छान होती. थांब बाळा. हे बघ बच्चा, सोनपापडी आणि पुरणपोळी बनवायची नाही ना? 2 पीसेस. तुम्ही कुठे काय बोलत होते हो? त्याच्यावर 5 होते. हे बघा. का असं? आय डोंट. नाही, त्याच्यावर 5 होते. ठीक आहे, ओपन कर. कट करायला पण गरम करावी लागेल ना. थंड आहे. हे बघू शकता तुम्ही. मशीनवरची वाटतं ना. गरम करावी लागेल. तू काय खाते बेबी? सोनपापडी. ते गरम करते मित्र. आम्ही छान जेवलोय तरी पण फर्स्ट टाइम दिसली ना ऑनलाईन अवेलेबल. मी पण बनवते तरी माझ्या नवऱ्याला खायची इच्छा झाली म्हणजे झाली. खायलाच पाहिजे, नो ऑप्शन. साईड भाज. हो ना, कच्चे वाटतात. थोडं करून भाजावं लागेल. मी बनवली पुरणपोळी. छान आहे पण ना तरी पण. झाले. टेस्ट करून बघ. बघा ना. ठीक आहे, पुरणपोळी करा. टेस्ट करून सांग मला. करा ना तुम्ही. तू कर. करा ना. तू कर. खूप गरम आहे. उगाच नको आहे ते सांग. पुरणची स्टफिंग इथपर्यंत आहे, बॉर्डरपर्यंत. आधी डोळे का बंद करते? कशी आहे? परफेक्ट स्वीटनेस, परफेक्ट सॉफ्टनेस, परफेक्ट टेस्ट अँड परफेक्ट टेक्स्चर. हो ना, छान आहे. काय बाळू झालं? काय? हे बघा दुर्वाचे कारनामे. काय पसारा काढून ठेवते. काय?